लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहायकाची गोळी घालून हत्या. मध्यमग्राम भागात कारमधून प्रवास करताना पीए चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार. अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांकडून मृत घोषित. सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या छातीत 3 बुलेट्स आढळल्या. फेक नंबर प्लेट असलेल्या चारचाकीकडून अडवण्याचा प्रयत्न. नंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. गोळीबारावेळी गाडीत 3 जण असल्याची माहिती. सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येसाठी ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तुलाचा वापर. सूत्रांची माहिती. दरम्यान कोलकाताच्या मध्यमग्राम इथे सुवेंदू अधिकारींचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या. पूर्वनियोजित हत्याकांड. पीएच्या हत्येनंतर सुवेंदू अधिकारी यांचा आरोप. दरम्यान तृणमूल काँग्रेसनं निवेदन जारी करत घटनेचा निषेध नोंदवला. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका. ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळात संपणार. भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा उद्या आणि परवा पश्चिम बंगाल दौऱ्यावर. 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार. 9 मे रोजी सकाळी 10 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 9 तारखेला पश्चिम बंगालला जाणार. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला सुनेत्रा पवार उपस्थित राहणार. खासदार पार्थ पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेलही उपस्थित राहणार. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश. केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेस निरीक्षकांची घोषणा. अजय माकन, मुकुल वासनिक यांची आज आमदारांसोबत बैठक. आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर विधिमंडळ पक्ष नेता निवडला जाणार. दरम्यान विधिमंडळ पक्षाचा नेता हाच केरळचा मुख्यमंत्री असणार. सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येचा तपास सुरू. डीजीपी गुप्ता यांची माहिती. तर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त केली. घटनास्थळावरून जिवंत काडतुसं जप्त. डीजीपींची माहिती. टीव्हीकेचे प्रमुख विजय थलपती यांच्या शपथविधीवर सावट कायम. बहुमतासाठी लागणारा आकडा नसल्यानं शपथविधीबाबत अस्पष्टता. टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी अद्याप 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता. आवश्यक बहुमत नसल्यानं राज्यपालांनी शपथविधीसाठी मंजुरी दिली नाही. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा आयपॅक कंपनीसोबतचा राजकीय प्लॅन रद्द. पश्चिम बंगाल तामिळनाडूच्या निकालानंतर समाजवादी पक्षाची सावध भूमिका. उत्तर प्रदेश निवडणुकीत सल्लागार कंपन्यांवर अवलंबून न राहता संघटनेवर भर दिला जाणार असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. दिल्लीत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत राजीनामा सुपूर्द. खासदार पार्थ पवारही उपस्थित. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत. सूत्रांची माहिती. भुजबळांच्या विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता. रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब निर्दोष. अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. पुराव्याअभावी खेड न्यायालयाकडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. नाशिकच्या काळाराम मंदिरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वजाची उभारणी. मुख्यमंत्री फडणवीसांसह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित. काळाराम मंदिरात 64 वर्षांनंतर नवा धर्मध्वज फडकला. नाशिकचा औद्योगिक उत्पन्न 10 वर्षात दुपटीनं वाढलं. नाशिकमध्ये 41,000 कोटींची गुंतवणूक. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर जमिनीची व्यवस्था करा. गुंतवणुकीची कमतरता नाही. फडणवीसांचे निर्देश. नाशिकमध्ये आणखी 4 ते 5 ठिकाणी एमआयडीसी स्थापन करणार. एमआयडीसीसाठी 1300 एकर जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुरू. मंत्री उदय सामंत यांची माहिती. तर महिंद्रा प्रकल्पही नाशिकमध्येच होणार. सामंत यांची प्रतिक्रिया. सत्तेच्या माझात सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. संघर्षाची ठिणगी टाकायच्या भानगडीत सरकार न पडू नये. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणीवरून अंबादास जामदेव यांच्याकडून ट्विट करत सरकारवर निशाणा. मुंबई पुण्यानंतर नाशिककडे जास्त ओढ. पुण्यापेक्षा जास्त पसंती नाशिकला. गिरीश महाजन यांचं वक्तव्य. तर कुंभमेळ्यात 10 ते 12 कोटी भाविक येतील असा अंदाज. महाजन यांची माहिती. गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसात घ्या. सुप्रीम कोर्टाचे आदेश. दूध संघावर प्रशासक नियुक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका. राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिंदी परीक्षेवरून मनसे आक्रमक. वादानंतर हिंदीची होणारी परीक्षा स्थगित. मंत्री उदय सामंत यांचा निर्णय. भविष्यात हिंदी भाषेची परीक्षा आवश्यक आहे का पडताळून पाहणार. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. नगरपालिका महापालिकेत समाविष्ट गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार. जमिनींचे 7-12 उतारा आता बंद. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश.
राज्यातील जिमखान्यांबाबत लवकरच नवीन धोरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसार बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली बैठक. जिमखान्यांच्या संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणाबाबत धोरण ठरवणार. महिला सुरक्षेसाठी पुणे महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक. महिला सुरक्षेसाठी करायच्या उपाययोजनांचा रोडमॅप बैठकीत निश्चित केला जाण्याची शक्यता. कायदा सुव्यवस्था अधिक कडक करण्यावर भर दिला जाणार. जळगावच्या भडगावमधील अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाची आमदार रोहित पवारांकडून भेट. राजकारणात असूनही लहान मुलींना महिलांना न्याय देता येत नाही याचं वाईट वाटतं. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणी विजय रहाटकर यांची पोलीस अधीक्षकांशी चर्चा. टीसीएस प्रकरणातला अहवाल आलाय. 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्र्यांकडे अहवाल देणार. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांची माहिती. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं राज्यपालांना पत्र. शक्ती कायदा लागू करा, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या. वर्षा गायकवाड यांची मागणी. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी राज्यपालांनी लक्ष घालण्याचीही विनंती. देवेंद्र फडणवीस राजकीय नाही तर पक्षीय कामात गुंतलेत. कायद्याचा धाकच उरलेला नाही. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. राज ठाकरे किंवा कोणताही सामान्य व्यक्ती कायदा हातात घेऊ शकत नाही. असीम सरोदे यांचं वक्तव्य. दरम्यान नसरापूरच्या नराधमाला हाल करून संपवण्याचं राज ठाकरे यांचं होतं वक्तव्य. पुण्यातील राजाराम पूल परिसरात तरुणीची छेड काढली. आरोपीला नागरिकांनी बेदम चोपला. चोप दिल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पुण्याच्या पर्वती भागातील नराधम आजोबाला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 9 वर्ष नातीवर केला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. कोर्टात आरोपीचं कुणीही वकीलपत्र घेतलं नाही. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वकिलांनी आरोपीची बाजू मांडली. नसरापूरमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकानं मंगळवारी मध्यरात्री आरोपीला रिक्रिएशनसाठी घटनास्थळी नेलं होतं. दारूच्या नशेत अत्याचार केल्याची आरोपी भीमराव कांबळेचा दावा. मात्र स्वतःच्या बचावासाठी आरोपी असं सांगत असल्याचा अंदाज. जालन्यात तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप. 25 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर पारस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 4 अटक. 2016 पासून अत्याचार होत असल्याची तक्रार. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावातील घटना. जालन्यातील धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 4 आरोपींचे मोबाईल, पेनड्राईव्ह आणि लॅपटॉपचा तपास सुरू. प्रकरणात अजूनही आरोपी आहेत का? पोलिसांकडून शोध सुरू. शिर्डी पोलिसांकडून जमीन गैरव्यवहार प्रकरणात भोंदू कराडची चौकशी. तर मला अडचणीत आणण्यासाठीच साक्षीदारांनी भूमिका बदलली. शिर्डीतील जमीन व्यवहार पूर्णपणे कायदेशीर. भोंदू कराडची चौकशी दरम्यान पोलिसांना माहिती. पुण्यात भाजप नगरसेविकांमधील वाद चिघळला. भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांच्यासह पतीवरही गुन्हा दाखल. प्रचारादरम्यान पाटील दाम्पत्यानं जातीय द्वेष निर्माण केल्याची भाजपच्याच नगरसेविका मृणाल कांबळे यांची तक्रार. राज्य सरकारनं सुधारित पेन्शन योजनेची नियमावली केली प्रसिद्ध. 20 वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि महागाई भत्ता मिळणार. कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभही मिळणार. मात्र राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुधारित योजनेचा लाभ मिळणार नाही. पुण्यात भाजप नगरसेविकांमधील वाद चिघळला. भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांच्यासह पतीवर गुन्हा दाखल. प्रचारादरम्यान पाटील दाम्पत्यानं जातीय द्वेष निर्माण केल्याची भाजपच्याच नगरसेविका मृणाल कांबळे यांची तक्रार. व्हिएतनामचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष तो लाम आज मुंबई दौऱ्यावर. तो लाम यांच्या स्वागतासाठी वांद्रे वरळी सिलिंगवर विद्युत रोषणाई. राष्ट्राध्यक्ष तो लाम नॅशनल स्टॉक एक्सचेंजला भेट देणार. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपालांची भेट घेणार. जय पवार आज बारामतीत जनता दरबार घेणार. सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत सहयोग निवासस्थानी जनता दरबार भरणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना पत्र. इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहता आलं नसल्यानं राज ठाकरे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. तर नवदाम्पत्याला राज ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा. राहुरी विधानसभेचे आमदार अक्षय कर्डिले यांनी विजयानंतर घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट. रुपाली पाटील यांचा मिसिंग लिंकवरचा व्हिडिओ व्हायरल. प्रवास करताना रुपाली पाटील यांनी सीट बेल्ट लावला नसल्याचं व्हिडिओतून समोर. अंबादास दानवे यांचा मुंबई ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेनं प्रवास. विमानापेक्षा रेल्वेनं रस्त्यानं आलेलं कधीही चांगलं. अंबादास दानवे यांची मिश्किल टिप्पणी. रोहित पवारांकडून खराब रस्त्याचा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर टीका. राज्य सरकारच्या दर्जेदार कामाचे कपडे काढतानाचा व्हिडिओ व्हायरल. रोहित पवार यांची टीका. मिसिंग लिंकवरील 180 फूट उंचीच्या पुलाचं किरकोळ काम सुरू. दरम्यान पुलाच्या वरच्या टोकावर क्रेनमध्ये बसून एका कामगाराचं रील. मिसिंग लिंकवरून वाहनं धावत असतानाच क्रेनच्या ट्रॉलीतून काम सुरूच. एमएसआरडीसी प्रवाशांच्या जीवाशी खेळते का? सवाल उपस्थित.
मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान बारी उपक्रम जाहीर. विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो भेटीची सुवर्ण संधी. पंकज भोयर यांच्या पाठपुराव्यानंतर शासन निर्णय जारी. माजी सैनिकांच्या कुटुंबियांना शिक्षण, नोकरी आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यास गट नेमण्याचे शंभूराज देसाई यांचे निर्देश. माजी सैनिक, शहीद कुटुंबीय तसंच अपघातग्रस्त सैनिकांच्या विविध मागण्यांबाबत प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा. राज्य निवडणूक आयोगाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस. निवडणूक काळात 77 कोटींच्या निधीला मंजुरी दिल्याबद्दल नोटीस. निधी मंजूर करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप. निवडणूक आयोगानं एमपीसीबीकडे अहवाल मागवला. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाविरोधात हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका. धर्मस्वातंत्र्य विधेयकात अनेक तरतुदी असंवैधानिक असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप. याचिकेवर उद्या सुनावणी होणार. बेकायदेशीर इंधन तस्करी करणारी 3 जहाजं गुजरातच्या धक्क्याला अलंग शिपयार्डकडे नेण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी. सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन मालकांची जहाजं सोडण्याची मागणी कोर्टानं फेटाळली. नागपूरमध्ये सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. पहाटेपासूनच ग्राहकांची गॅस एजन्सी बाहेर गर्दी. सिलेंडर मिळत नसल्यानं ग्राहकांचे हाल. वंदे मातरमचा अवमान आता गुन्हा ठरणार. केंद्र सरकारची प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रीय गीताचा अपमान केल्यास 3 वर्षापर्यंत कारावास किंवा दंडाची शिक्षा. किशोरी पेडणेकर यांची मीनाताई ठाकरे रुग्णालयाला भेट. रुग्णालयाचं खासगीकरण करण्याचा डाव. रुग्णालयाची इमारत कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव असू शकतो. किशोरी पेडणेकर यांचा आरोप. भाजपचा मुंबईत नालेसफाईचा पाहणी दौरा. सकाळी 7 वाजल्यापासून नालेसफाई आणि मिठी नदीची पाहणी केली जाणार. मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार, खासदार दौऱ्यात सहभागी होणार. नागरिकांनी जनगणनेच्या देशव्यापी स्वगणना मोहिमेत सहभागी व्हावं. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचं आवाहन. पुण्यातील 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर. प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची शासन मान्यता आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच निर्णय घ्यावा. पुणे महानगरपालिकेचं आवाहन. मालेगाव महापालिकेच्या महासभेतील गोंधळ रोखण्यासाठी आता मोठा निर्णय. गटनेत्यांमार्फत आता विषयानुसार प्रश्न विचारण्यासाठी आधीच यादी निश्चित केली जाणार. यादीत नाव असलेल्या नगरसेवकांनाच बोलण्याची संधी मिळणार. माण, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा 31 मे पर्यंत सुरू होण्याची शक्यता. 12 स्थानकांचं काम पूर्ण. 15 मे रोजी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत उद्घाटनावर अंतिम शिक्कामोर्तब होणार. दरम्यान कामाचा वेग पाहता 31 मे पर्यंत मेट्रो सुरू होईल का याबाबत शंका. बीएमसीत एका कर्मचाऱ्यानं बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल 29 वर्ष नोकरी केल्याचा धक्कादायक प्रकार. विनय जाधव या कर्मचाऱ्याकडून 1997 मध्ये बोगस कागदपत्रांद्वारे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यात आली. गुन्हा दाखल. पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट येणार. तर विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. मुंबईला उष्णतेचा येलो अलर्ट. 9 मे पर्यंत उकाडा कायम राहणार. मुंबईसह ठाणे, रायगड आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा इशारा. दुपारनंतर पावसाचीही शक्यता. पुणे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. गेल्या काही दिवसात तापमान 40 अंशांवरून खाली आल्यानं उष्णतेचा पासून दिलासा. आता विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. मुंबईतील फेरीवाल्यांना क्यूआर कोडचं ओळखपत्र दिलं जाणार. बांगलादेशींना हद्दपार करण्यासाठी ही उपाययोजना. ही प्रक्रिया 5 आठवड्यात पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश. तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेली मुंबई मोनोरेल 7 मे ऐवजी आता मे अखेरपर्यंत सुरू होण्याची चिन्ह. ताफ्यात नवीन मोनो दाखल झाल्या. अंतिम सुरक्षा चाचणी बाकी. त्यामुळे मोनोरेलसाठी प्रवाशांना आणखी काही आठवडे वाट पाहावी लागणार. म्हाडाच्या घरांसाठी आतापर्यंत 60,556 अर्ज. यातील 41,090 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाल्याची माहिती. म्हाडाच्या 2,640 घरांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 14 मे पर्यंत मुदतवाढ. पावसाळा पूर्वदुरुस्तीसाठी मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद राहणार. 6 तासांच्या काळात होणारी सर्व विमान उड्डाणं पूर्णपणे स्थगित. प्रवाशांनी विमान प्रवासाच्या वेळेबाबत एअरलाईन्सशी संपर्क साधण्याचं आवाहन. राज्यात गेल्या 3 वर्षात 6,152 कैद्यांना पॅरोल आणि फर्लोवर सोडलं. त्यापैकी 40 कैदी फरार असल्याची माहिती. नसरापूर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे लैंगिक अत्याचाराच्या गुन्हेगारांना पॅरोल न देण्याचे निर्देश. लवकरच कायद्यात सुधारणा करणार. 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कात वाढ. ही शुल्क वाढ जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासूनच लागू केली जाणार असल्याची मागणी. या शुल्क वाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री बसणार. 1ली ते 12वीच्या शिक्षकांना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाणार. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकांना दरवर्षी 50 तासांचं व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य.
पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना विमानतळ कंपनीत भागीदारी देणार. बाधित शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली जाणार. यामुळे स्थानिक शेतमालाच्या निर्यातीला मोठी गती मिळणार. नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. नवापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक गावांमध्ये झाडं उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाल्यानं अनेक संसार उघड्यावर. येवल्यातील शिक्षकाकडून 7 लाखासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एकाचं अपहरण केल्यानंतर पीडिताला खोलीत डांबून मारहाण. पत्नीला फोन करून खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी. बनावट नोटांच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याची माहिती. आरोपी ताब्यात. कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा आणि मामे भावाकडून अत्याचार. गेल्या 5 वर्षापासून अल्पवयीन मुलीचा शारीरिक छळ सुरू होता. आईच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.